पाया म्हणवले जातात. घडी देशाचा पाया. डायबिटीजवर चर्चा या विशेष मालिकेत आज आपण पोहोचलो आहोत यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर दिल्लीला आणि आज आपल्यासोबत हजर आहेत डॉक्टर मनोज चावला जे आहेत मुंबईवरून. नमस्कार सर. नमस्कार. पुढची चर्चा सुरू करण्याआधी सर तुम्हाला आमची विनंती की तुम्ही आपला संक्षिप्त परिचय आमच्या प्रेक्षकांपर्यंत अवश्य पोहोचावे. नमस्कार, मी डॉक्टर मनोज चावला मुंबईतून. मी डायबिटोलॉजिस्ट आहेत लीना डायबिटीज केअर सेंटर मुंबईला आणि मुंबईचे बरेच हॉस्पिटल SL रहेजा हॉस्पिटल महिम, हिंदुजा खार आणि ब्रह्मकुमारी हॉस्पिटल अंधेरीला मी अटॅच्ड आहेत. मी RSSDI जे इंडियाची मोठी असोसिएशन आहे डायबिटोलॉजिस्टची सगळ्यांकरता मोठी असोसिएशन त्याचं नॅशनल एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे आणि इकडे यशभूमी दिल्लीला जे आमचं ॲन्युअल कॉन्फरन्स चालू आहे तिकडे तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद सर. सर्वात पहिले जो प्रश्न माझ्या मनात येतं की पुष्कळ लोक म्हणतात की डायबिटीस एकदा डिटेक्ट झालं डायग्नोज झालं की ती औषधी आयुष्यभर घ्यावी लागते का? डायबिटीसचा काही अल्टिमेट क्युअर आहे का? तर हे चांगलं प्रश्न आहेत. तर डायबिटीज टिपिकली जे कंडिशन आहेत त्याला आम्ही नॉन कम्युनिकेबल क्रॉनिक डिझीज म्हणतात. म्हणजे ट्रेडिशनली एकदा डायबिटीज झाली तर ते आयुष्यभर राहते असं बिलीफ होती. हावेवर आम्ही आता हे पण बघत आहेत की डायबिटीज बरेच टाइम ते लाईफस्टाईल रिलेटेड असते. सो जेव्हा यंग एजमध्ये डायबिटीज होतं आणि ते आपण चेंज एक बघितलं की अगोदर जे डायबिटीज टाईप 2 जे मेन फॉर्म ऑफ डायबिटीज आहेत ते 50 किंवा 60च्या उमरवर सुरू व्हायची. बरेच टाइम आम्ही बघतात आता की 20, 25, 30च्या वर्षाला टाईप 2 डायबिटीज. बरेच टाइम ह्याचं कनेक्शन चाइल्डहुड आणि ॲडोलसंट ओबेसिटी बरोबर आहेत, पुअर लाईफस्टाईल चॉईस बरोबर आहेत, लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी बरोबर आहे. तर असं जे डायबिटीज सुरू होतं जे डेफिनेटली पुअर लाईफस्टाईल एक रिझन त्याचं मेन महत्त्वाचं रिझन पुअर लाईफस्टाईल आहे. डायबिटीज आणि त्याच्या व्यवस्थापनाबाबत मौल्यवान सल्ला दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार. आमच्या प्रेक्षकांना नक्कीच याचे लाभ होईल अशी मला खात्री आहे.